नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये ए टू झेड माहिती पाहणार आहोत आपण। सिलेबस पासून ते तयारी कशी करावी, कोणत्या विषयाला कसं वेटेज द्यावं, कसा अभ्यास करून येत्या काळामध्ये आपल्याला पास होता येणार आहे याबद्दल सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। सर्वात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहे हे प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येक जण पाहत आहे। पेपर थोडासा पुढेच आहे, शिफ्ट वाईज पेपर असणार आहेत, सेंटर भेटले पाहिजेत, जिल्हा परिषदेच्या परीक्षा पेंडिंग आहेत, IBPS च्या मागे भरपूर काही लोड आहे। त्यामुळे आपली फेब्रुवारी मध्येच होईल का परीक्षा हे निश्चित नाही, पण परीक्षा होणार आहे एवढं निश्चित आहे। मार्च एप्रिल मध्ये सुद्धा परीक्षा होऊ शकते। मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला सिलेबसची कुठली जाण नाही त्यांनी माझ्या या टेलिग्राम चॅनलला एकदा भेट द्या। तिथे तुम्हाला सिलेबसची PDF मिळून जाईल। @पुंडे पुंडे सर हे टेलिग्राम चॅनल आहे, त्याच्यावर सिलेबसची तुम्हाला PDF मिळून जाईल। कारण बरेच विद्यार्थी काय झालेले आहे, IBPS मुळे गोंगाट झालाय मनामध्ये की नेमकं कसा अभ्यास करावा, कशा पद्धतीने करा। मित्रांनो, मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे, कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यासाची पार पाडायचे। लक्षात घ्या, वाचनावर कशावर भर द्यायची, प्रॅक्टिस कशात करायची। मित्रांनो लक्षात घ्या, पहिला मुद्दा म्हणजे आपण TET पेपर देतो। आता फर्स्ट पेपरला कोणते विषय, सेकंड पेपरला कोणते विषय तुम्हाला बरेपैकी माहित आहे। महा TET परीक्षा 2024 आणि परीक्षा घेणार आहे IBPS, बरोबर। आता लक्षात घ्या, फर्स्ट पेपर आहे, सेकंड पेपर आहे। कॉमन सब्जेक्ट कोणते आहेत याच्यावर जास्त भर द्या। आता कॉमन सब्जेक्ट कोणते कोणते आहेत हे बघा, मराठी व्याकरण आहे, तुम्ही इकडे मराठी निवडला, सेकंड पेपरला सुद्धा मराठी निवडू शकता, काही अडचण नाही। फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज तुम्ही इकडे इंग्लिश निवडला, इकडे सुद्धा इंग्लिश निवडू शकता, बरोबर। थर्ड पार्ट जो बालमानस आहे, बालमानस तुम्हाला इकडे सुद्धा बालमानस असणार आहे। प्रश्नांची पातळी थोडीफार कमी जास्त असते, पण विषय सारखेच आहेत। मित्रांनो, 3 सब्जेक्ट आहेत, 3 सब्जेक्ट मध्येच आपल्याला पासिंगचे मार्क मिळवायचे। त्यानंतर इकडे अंकगणित आहे, अंकगणित, मॅथ, जिओमेट्री सुद्धा विचारलं जाऊ शकतं, भूमिती सुद्धा विचारलं जातं। आता इकडे जर बघितलं मित्रांनो, सामाजिक शास्त्र असतं कुणा लोकांचं, आणि काही लोकांचं इथे मॅथ सायन्स असतं, मॅथ अँड सायन्स असतं। आता विद्यार्थी मित्रांनो, आपले प्लस पॉइंट आपल्याला शोधायचे आहे की आपलं नेमकं प्लस पॉइंट काय आहे। परीक्षेचं पॅटर्न कसंही येऊ द्या, पण तुमचे प्लस पॉइंट तुम्हाला जाणून घेता आले तर तुम्हाला मार्क मिळवण्यापासून कुठलीच अडचण येत नाही। महत्वाचा मुद्दा, विषयावर कोणत्या फोकस करायचं, पहिला विषय हा निवडा, दुसरा हा निवडा आणि तिसरा हा निवडा। या परीक्षेसाठी मित्रांनो लक्षात घ्या, परिसर अभ्यास एक आहे। हे झाले सराव, काय झाले, सराव विषय आहेत मित्रांनो। मराठी असेल, इंग्लिश असेल, अंकगणित असेल, या विषयामध्ये तुम्हाला पहिल्या या 3 विषयामध्ये 30-30 मार्काला असतो ना विषय, साधारणपणे 22-22 मार्कापर्यंत पोहोचायचं। बघा लक्षात घ्या, किती, 22-22 मार्कापर्यंत या 3 विषयात पोहोचायचे। तुमचा रिझल्ट तुमच्या हातात असणार आहे, लक्षात घ्या। म्हणजे तुम्ही जर हे 3 विषय ऍक्युरेट केला, हे 2 विषय ऍक्युरेट आणि हा एक विषय ऍक्युरेट केला, तुम्हाला ऑटोमॅटिकली हे विषय आणि इथले विषय सोपे जाणार आहेत, लक्षात घ्या। कारण फर्स्ट पेपर मध्ये आणि सेकंड पेपर मध्ये विषय समानता, जे विषय समान विषय आहेत त्याच्यावर जास्त भर द्या। पहिला पेपर निघाला नाही तर दुसरा तर निघेल, दुसरा निघाला नाही पहिला तर निघेल, आणि दोन्ही पेपरची तयारी ठेवा। लक्षात ठेवा, का सांगतोय मित्रांनो, दोन्ही पेपरची तयारी ठेवा। भविष्यामध्ये BEd वाल्यांना सुद्धा 1 ते 5 पर्यंत शिकवण्याची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण DEd चा टक्का घसरत चाललेला आहे, कारण ऍडमिशन घेण्याचे प्रमाण कमी होत आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्हाला करणं गरजेचं आहे। दोन्ही पेपर देण्याचा प्रयत्न करा। दोन्ही पेपर मधला एकही पेपर कोणताही पास झाला तर तुमच्यावर एक ब्रँड लागतो की बा आपण TET पास आहोत।
पहिला मुद्दा आणि महत्वपूर्ण मुद्दा आहे. आता टीईटी पास होण्याचे फायदे मी सांगतो तुम्हाला. टीईटी पास होणारे फायदे, तुम्हाला जर 140 मार्क मिळवता आले नाही, तुम्ही जर 120 मार्क टीईटी मध्ये मिळवला, तर मित्रांनो इथे एवढा फरक आहे आणि तुम्हाला एक ऍव्हरेज 130 मार्क आहेत समजा, विद्यार्थी हा घेतला बेटर आहे, टीईटी पास नाही, 9वी 10वी साठी त्याचं सिलेक्शन होऊ शकतं. तुम्हाला हे मार्क पडून तुम्ही घरी राहू शकता, लक्षात घ्या. पण तुम्ही टीईटी पास आहात आणि तुम्हाला 120 मार्क आहे टेट एक्झाम मध्ये 200 पैकी, तुम्ही सिलेक्ट लिस्ट मध्ये राहू शकता. त्यामुळे टीईटी पास होण्याकडे ज्यादा लक्ष द्या. दुसरा मुद्दा असा आहे, दुसरा क्राऊड असा आहे आपला, संस्था चालक, इंग्लिश स्कूल असतील, मानधन किंवा थोडंफार त्या शाळेला मानधन किंवा ग्रँट असेल, त्या ग्रँटवाल्या शाळांचं म्हणणं आहे की तुम्ही टीईटी पास करा, तुमची जागा भरून घेतली जाणार आहे. पण मित्रांनो ते एक आपल्याकडे मृगजळ म्हणता येईल, त्यावर जेवढा जास्त विश्वास ठेवू नका. पण मुद्दा असा आहे, येत्या काळामध्ये टेट एक्झाम होईल तेव्हा आपल्याकडे टीईटी पासचं प्रमाणपत्र असेल तर आपला हा मार्कामधला काही डिफरन्स आहे तो भरून निघतो टीईटी मुळे. आणि पहिला मुद्दा असा आहे, सर्वाधिक जागा झेडपीला असतात, त्यानंतर 6 ते 8 असतात, त्यानंतर 9-10 असतात, 11वी-12वीला अगदीच रेअर आणि कमी जागा असतात, कारण खाल्लेच लोक प्रमोट होऊन किंवा प्रमोशन होऊन ऑलरेडी वरी गेलेले असतात. त्यामुळे तुम्हाला तुमचं डीएड बीएड झाले, बी फोकसली, बी केअरफुली टीईटी पास करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा मित्रांनो, कॉम्पिटिशनच्या युगामध्ये, स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये सर्वात कमी कॉम्पिटिशन म्हटलं तर आज शिक्षक भरती याच पोस्टसाठी आहे. शासन जागा काढत नाही हे आपलं दुर्दैव आहे. पण विचारात घेतलं, क्राऊड आहे फक्त 3-4 लाख आणि जागा निघतात 30-30 हजार. विचार करा तुम्ही तुमचा नंबर कुठे लागू शकतो. तुम्ही एखाद्या तलाठी परीक्षेकडे जर बघितलं किंवा इतर परीक्षेकडे जर लक्ष दिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक जाणीवपूर्वक लक्षात येईल की जागा असतात 5,000 आणि फॉर्म येतात 8-10 लाख. किती फॉर्म येतात? 8-10 लाख फॉर्म येतात आणि 8-10 लाखामध्ये आपला नंबर लागेल का नाही याची सुद्धा शाश्वती नसते. आपल्या इथं फिक्स आणि फिक्स मित्रांनो हे व्यावसायिक शिक्षण आहे, म्हणजे याच्यामधून आपल्याला आपलं स्वतःचं करिअर डेव्हलप करता येतं स्वतःहून, जर शासनाने जॉब दिला नाही तरीही. म्हणून या व्यावसायिक शिक्षणाचा चांगला उपयोग करून घेता आला पाहिजे. असं पार्टिशन करून तुम्हाला अभ्यास करायचे, लक्षात घ्या. तुम्ही सेल्फ स्टडी करा, मार्गदर्शन मिळवून करा किंवा माझ्यासारखी क्लास लावून करा. मित्रांनो ऑनलाईन क्लास आपले चालू आहे, क्लास लावून सुद्धा करू शकतो. ठीक आहे, आपण आता सिलेबसवर नजर टाकू. लक्षात घ्या सिलेबसवर काय काय पाहिजे. आता पहिल्या पेपरचा सिलेबस मी इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो, लक्षात घ्या. पहिला पेपर मराठी आहे, इंग्रजी निवडू शकता, अंकगणित, परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र हे तर कॉमन आहे. तुम्ही इथे फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज मध्ये विविध लँग्वेज निवडू शकता. कॉमनली ह्या लँग्वेज निवडल्यावर तुम्हाला जास्त फायदा होतो, टीईटी पास होण्यासाठी जास्त मदत होते, कारण आपली मायबोली मराठी विषयामध्ये आपण सर्वसाधारणपणे 25+ मार्क मिळवण्यासाठी कॅपेबल असतो. ठीक आहे, तर त्यांनी मराठी व्याकरणावर तुम्हाला व्याकरण प्लस उतार्यावर प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये कुठले चेंजेस नाहीये. मराठी व्याकरणच्या बाबतीत तुम्ही याच पद्धतीने म्हणजे ऑफलाईन परीक्षा असताना जसा अभ्यास केला होता त्याच पद्धतीने अभ्यासाची पातळी ठेवायची आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे इंग्रजी व्याकरण सेम मराठी व्याकरण सारखं व्याकरण प्लस तुम्हाला उतार्यावर प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, त्यानंतर परिसर अभ्यासाच्या बाबतीत तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना, नागरिकशास्त्र, पर्यावरण, विज्ञान, संगणक अशा विषयावर प्रश्न विचारले जातात. त्यावेळेस तुम्हाला क्लासच्या माध्यमातून भरपूर याच्या नोट्स सुद्धा उपलब्ध केल्या जाणार आहेत. सर क्लासचं सांगताय तर नंबर देतो मी तुम्हाला. या संपर्क क्रमांक आहे आपला 9665484048. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही क्लासची इन्फॉर्मेशन मिळवू शकता. प्रॉपर नोट्स आहेत मित्रांनो. फक्त तुम्हाला दिवसभरामध्ये 5-5 पेज जर वाचला तर परीक्षेमध्ये तुम्हाला याला 22-25 मार्कापर्यंत घेऊन जाता येत आहे.
मित्रांनो, कृपया करून आपण फक्त क्लासच्या विद्यार्थ्यांनाच नोट्स प्रोव्हाइड करत आहे, कुणालाही सेपरेटली देत नाहीये. भविष्यामध्ये देईल का माहित नाहीये, पण सध्या तरी आपण सेपरेटली नोट्स प्रोव्हाइड करत नाहीये. क्लासच्या विद्यार्थ्यांना सध्या देत आहोत, ते पण ई नोटच्या माध्यमातून. म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये या सर्व नोट्स पाहता येणार आहेत. परिसर अभ्यासाच्या बाबतीत, बालमानसशास्त्राच्या बाबतीत जर विचारात घेतलं, जास्तीत जास्त भर कशावर देणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही डीएड बीएड ला आहात, डीएड बीएड मध्ये तुम्ही एक अध्ययन कौशल्य शिकवला आहात किंवा शिकला पण आहात, त्याच्यावर जास्त भर द्या. याचे जर पुस्तकं बघितलं मित्रांनो, पुस्तकातून अभ्यास करून जास्त फायदा होत नाही. फडके प्रकाशन वाचा, शास्त्रज्ञावर जास्त भर द्या. कोणत्या शास्त्रज्ञांनी कशावर प्रयोग केले आणि कोणते शोध लावले या मुद्द्यावर जास्त भर द्या. याचे क्लासेस करून सुद्धा तुम्हाला काही फायदा होणार नाही, कारण शिक्षकांची शिकवण्याची पद्धत तुम्हाला एमसीक्यूचा अभ्यास करायची जास्तीत जास्त. बाजारामध्ये याचे पुस्तक भेटले तर नक्कीच खरेदी करून त्याच्यावर वाचनावर भर देणं गरजेचं आहे. आता विषय उरतो तो अगदीच अवघड असतो, तो अंकगणिताचा. प्रत्येकाला या विषयामध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे, विचारात घ्या. याच्यावर मी तुम्हाला याच्यामध्ये 2-3 पुस्तकं पण सांगितलेली आहेत, त्या पुस्तकातून स्टडी करणं गरजेचं आहे. छोटा मोठा याचा क्लास जर लावला तर तुम्हाला 25+ मार्क येण्यास कुठलीच अडचण राहणार नाही, लक्षात ठेवा. का तर प्रॉपरली शिकवणारे टीचर निवडा. मी स्वतः शिकवतो मित्रांनो, अनेक डेमो टाकलेले आहेत, डेमो बघा. आवडलं शिकवण्याचं पद्धत, आवडली, IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला शिकवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, या विषयामध्ये आपला शेवटचा विद्यार्थी सुद्धा 25+ कसा मार्क घेता येईल अशी स्ट्रॅटेजी आखलेली आहे. फक्त त्यांनी आतापासून त्या विषयामध्ये इंटरेस्ट घेऊन डेली लेक्चर करावं लागतील, डेली त्याच्यावर फोकस करावं लागेल. 25+ मार्क येण्यास कुठलीच अडचण येणार नाही मित्रांनो या विषयाच्या बाबतीत. चला, त्यानंतरचा विषय आहे जे की 6 ते 8 पर्यंत लागते आपल्याला. 6 ते 8 पर्यंत लागणारी टीईटी आहे नंबर 2चा पेपर. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 150 क्वेश्चन असतात, 2-2.5 तासाचा वेळ असतो. याच्यामध्ये 150 क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त चेंजेस कुठं होतं, ज्यांचं BA BEd झाले त्यांना सामाजिक शास्त्र असतं, आणि ज्यांचं BSc BEd किंवा BCom BEd झाले त्याला सायन्स आणि मॅथ असतं मित्रांनो, लक्षात घ्या. आता याचं काय, बरेच लोक तयारी करतात, बरेच लोक तयारी करत आहेत, पण त्यांना असा एक डाऊट आहे की सर आम्हाला सामाजिक शास्त्राचं काय भेटेल, सर्व विषय इतिहासाचं शिकवलं जाईल का, भूगोलाचं शिकवलं जाईल का. मित्रांनो, हे विषय कुणी शिकवणार नाही महाराष्ट्रामध्ये, गॅरंटेड सांगतो. तुम्हाला याच्या नोट्सच वाचाव्या लागतील. त्या प्रॉपर नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, आणि त्या नोट्स तुम्हाला ई बुकच्या माध्यमातून ऍपला मिळणार आहेत. मराठी इंग्रजी तुम्ही विषयाचं स्टडी करू शकता, बालमानसशास्त्राचे सुद्धा काही लेक्चर अटेंड करू शकता, आणि सामाजिक शास्त्राची ही बॅच जॉईन करून तुम्ही 2 किंवा 3 महिन्यामध्ये हा विषय कव्हर करू शकता नोट्सच्या माध्यमातून. वाचनाशिवाय पर्याय नाही. क्लास बघून कोणाचं तुमचा काहीच फायदा होणार नाही, लक्षात घ्या. याला जे काही 1 ते 10 पर्यंतचा सिलेबस आहे त्याच्यावर प्रश्न वारंवार विचारतात. सामाजिक शास्त्रामध्ये टीईटी पास व्हायचं असेल तर तुम्हाला त्या गोष्टीवर भर देणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला, त्यानंतरचा मुद्दा आहे बालमानसशास्त्र. तुम्हाला माहितच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हे आहेत आपले A to Z सिलेबस. सिलेबस मध्ये IBPS पॅटर्न असल्यामुळे कुठला चेंज होणार नाही, गॅरंटेड सांगतो मित्रांनो. कारण पॅटर्न जर बघितला, आता जे काही पॅटर्ननुसार परीक्षा झाल्या IBPSच्या, त्या सर्व जर विचारात घेतल्या, त्या सर्व परीक्षेचा मी अभ्यास केलेलाच आहे. त्या परीक्षेमध्ये तुमच्या सिलेबसला धरूनच बेसिक गोष्टीवर जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. टीईटीला का चेंज होणार आहे. ठीक आहे मित्रांनो, आपली क्लासेसचं थोडक्यात मी वैशिष्ट्य सांगतो आणि आपण इथे थांबू. तर प्रत्येक क्लास 1 तासाचा असेल तुमचा, म्हणजे प्रत्येक लेक्चर तुमचं 1 तासाचं असेल. जेवढे क्लास असतील तेवढे 1 तास असेल. कधीही कितीही वेळा पाहू शकता. तुमचं लेक्चर एखादं मिस होत असेल, तुम्ही इंग्लिश स्कूलवर काम करत असाल, तुमची फॅमिली सांभाळायची, तुमचं एखादं लेक्चर मिस होत असेल तर ते नंतर पाहण्याची सुद्धा सुविधा आहे, आणि ते कितीही वेळेस लेक्चर पाहता येतं, कितीही वेळेस लेक्चर पाहता येतं. 100% पास होण्याची तयारी असणार आहे. 100% तुम्ही पास करण्याची आपली तयारी असणार आहे.
2021 मध्ये तुमचा रिझल्ट काय आहे असे जे विद्यार्थी म्हणतात. मित्रांनो 2021 मध्ये साधारण 700-750 विद्यार्थी होते आपल्याकडे. 500+ विद्यार्थ्यांना आपण रिझल्ट दिलेला आहे. ओपनच्या विद्यार्थ्यांना 90 मार्क घ्यायचे असतात, कास्टच्या विद्यार्थ्यांना 83 घ्यायचे असतात. आरामशीर यावर्षी साधारण अंदाज आहे मित्रांनो आपल्याकडे साधारण इतका आकडा होईल क्लासला. किती होईल? 2500. त्यातले 2500पैकी 2500 लोक पास करण्याकडे कल असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या परीक्षेमध्ये सुद्धा एवढं पेशंटनं काम करायचंय की तुम्हाला व्यवस्थितरित्या रेग्युलर जे सांगितले ते वेळोवेळी करणं गरजेचं आहे. त्यानुसारच तुम्हाला येत्या काळामध्ये रिझल्ट येणार आहे. कारण आपला रिझल्ट जर बघितला मागच्या वर्षी 3.5% शिक्षकां पास झाले असा रिझल्ट तुम्ही पण पाहिला असेल. परीक्षा ऍक्च्युअल मध्ये हार्ड नाही, फक्त अभ्यासातला गॅप आहे. तो गॅप भरण्यासाठी थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागणार आहे आम्हाला बी आणि तुम्हाला सुद्धा. ठीक आहे. अशा पद्धतीने क्लासचं वैशिष्ट्य असेल. काही विषयाचे नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. मी सांगितल्याप्रमाणे विषयानुसार तज्ञ शिक्षक आहेत. आता मला लगेच मेसेज करतात, सर तुम्ही सगळे विषय तुम्ही शिकवणार आहात का? नाही, विषयानुसार सर्व शिक्षक उपलब्ध आहेत. अधिकची माहिती मिळवण्यासाठी हा संपर्क क्रमांक आहे आणि या संपर्क क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं. लक्षात घ्या, इथे संपर्क क्रमांक पाहू शकता. या संपर्क क्रमांकावर तुम्हाला व्हॉट्सअप करायचं आहे. हा संपर्क क्रमांक तुम्ही व्हॉट्सअप करा. या संपर्क क्रमांकावर तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. आणि मित्रांनो हे टेलिग्राम चॅनल इथे तुम्हाला दिसत असेल @H पुंडे सर या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. कारण सिलेबस व वेळोवेळी तुम्हाला काही ज्या काही फ्री पे गोष्टी असतात तिथे तुम्हाला माहिती मिळून जाईल. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.